मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची. त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय. आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय. तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे. सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचं विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत. म्हणजे काय अवस्था झाली आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय. आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे. आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे. म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना आहे. धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत. आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे. पण पाहिलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा विजय झालेला आहे. परंतु उभाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल. आणि आम्हालाही कुठेतरी शिवसैनिक म्हणून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे. म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे. कुठे आहे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात. आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये. हा खरं तर मी एवढंच सांगते, उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेलं आहे. कुठे तुमचा स्वाभिमान, कुठे तुमचा अभिमान, कुठे तुमचं हिंदुत्व? आज काय अवस्था झाली आहे बघा. तुम्ही संपूर्णपणे उभाटा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर तुम्ही टाकलेली आहेत. आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळेला राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते. अगदी जेव्हा भाजप बरोबर ताई महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती. परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा. चोरासारखे, उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होतात असंच दिसत होतं. नरेश मस्केजी आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते. फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे. आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा. हेच तुमच्या आयुष्यात आहे आणि हेच तुमचं नशीब आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जवळीक बघायला मिळते. राज ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते.